नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती पवित्र पोर्टल याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तुम्हाला माहितीच आहे, शिक्षक भरती या ठिकाणी 30,209 जागेची निघालेली आहे आणि बऱ्याचशा तांत्रिक अडचणीमुळे OTP येत नसल्यामुळे अजूनपर्यंत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रेफरन्स आलेले नाही आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपले प्रेफरन्स या ठिकाणी लॉक केलेले नाही आहे। उपाय काय आहे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पवित्र पोर्टल मार्फत यावर एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। जर तुम्हाला तांत्रिक अडचण येत असेल तुम्ही काय करायला पाहिजे बघून घ्या। तर बघा मित्रांनो, उमेदवारांना प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीसाठीच्या रिक्त जागासाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत, ठीक आहे, ते जनरेट करण्याबाबत आणि लॉक करण्याबाबत ही महत्त्वपूर्ण सूचना पवित्र पोर्टल मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे। पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेल्या उमेदवाराकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे। आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेपर्यंत मुलाखतीशिवाय या प्रकारात 58,251 इतक्या उमेदवारांनी, तर मुलाखतीसह या प्रकारात 38,582 इतक्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहे, ठीक आहे। तर एवढ्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहे। नंबर 2, जाहिरातीची संख्या जास्त असल्याने उमेदवाराची पात्रता तपासून प्राधान्यक्रम जनरेट होतात, त्यामुळे एकाच वेळीस अनेक उमेदवार लॉग इनवर राहत असल्याने संकेतस्थळावर भार लोड येत आहे। नंबर 3, ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचणी येत आहे अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री, लक्षात ठेवायचं, ब्राउझरची हिस्ट्री किंवा केच क्लिअर करावी। त्यानंतर समस्येचे निवारण न झाल्यास इनकॉग्निटो विंडो म्हणजे प्रायव्हेट विंडोचा वापर करावा। नंबर 4, उमेदवारांना लॉग इन ID, तो तुमचा 25 पासून सुरू होतो लॉग इन ID, तुमचा जो रोल नंबर असतो तो आहे, तो लॉग इन ID म्हणजे तो टाकावा लागेल। आणि पासवर्ड विसरल्यास फॉरगेट पासवर्ड या सुविधेचा वापर करून पासवर्ड नव्याने तयार करता येईल। जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर तरी तुम्हाला नवीन पासवर्ड या ठिकाणी तयार करता येणार आहे। आणि तुमचा जो लॉग इन ID असतो, जो तुमचा TET 2025चा नंबर आहे, तोच तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे, ठीक आहे। या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समस्या येत आहे आणि समस्येचे निराकरण कशा प्रकारे होणार आहे हे या ठिकाणी 3 आणि 4 यामध्ये सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी तांत्रिक अडचण तुमची दूर कशा प्रकारे होणार आहे हे सांगितलेलं आहे। सकाळी कुठल्याही प्रकारची वेबसाईटचे हे व्यवस्थित चालत नाही आहे, कोणाचे प्राधान्यक्रम येत नाही आहे, कोणाला OTP येत नाही, अशा प्रकारच्या समस्याचे हे आता पण सुरू आहे। आमच्या इथं फॉर्म भरणे सुरू आहे, पण अशा प्रकारची अडचणी बऱ्याचशा विद्यार्थ्याला येत आहे। कोणाला प्राधान्यक्रम आले तर त्यांना ते लॉक करता येत नाही आहे आणि लॉक करता करता एकदम साईड बंद होत आहे। अशा प्रकारच्या बऱ्याचशा तांत्रिक अडचणी अजूनपर्यंत सुरूच आहे। यावर कुठल्याही प्रकारचा उपाय पवित्र पोर्टल मार्फत सांगितलेला नाही आहे किंवा तारीख वाढणार की नाही वाढणार याबाबतची पण अपडेट या ठिकाणी सांगितलेली नाही आहे। जर आता बऱ्याचशा विद्यार्थ्याला अजूनपर्यंत कोणकोणते प्राधान्यक्रम आलेले आहे हे माहिती नाही, किती शाळा मिळालेली आहे मुलाखतीसह किंवा मुलाखतीसह हे अजूनपर्यंत माहिती झालेला नाही आहे। जर तुम्हाला ही प्रक्रिया करायची असेल तर रात्री 11-12 नंतर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून करून घ्यायचं, कारण ही जी प्रक्रिया रात्री लवकर होत आहे। तर बऱ्याचशा विद्यार्थी रात्री त्यांना कोणकोणत्या शाळा मिळालेल्या आहे मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय हे माहिती पडलेलं आहे। फक्त जे तुम्हाला प्राधान्यक्रम आलेली आहे त्याची PDF जी आहे मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डाउनलोड करून घ्यायची, दुसऱ्या दिवशी एखाद्या कॉम्प्युटर सेंटरवरून त्याच्या प्रिंटआउट काढून घ्यायचे। हे प्रोसेस तुम्ही सध्या करू शकता। तर तुम्हाला तारीख या ठिकाणी वाढवून देण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे, पण याबाबत कुठल्याही प्रकारचं अपडेट आतापर्यंत आलेलं नाही आहे। तारीख वाढली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।